पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट बंद, मात्र युट्यूबवरती सबस्क्रायबर्सची संख्या वाढली. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असणारे 11 जण अटकेत. यामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी हाय कमिशन अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली अटक. हरियाणाच्या नूहमधनं हेरगिरी प्रकरणी पकडल्या गेलेल्या मोहम्मद तारिफचा कबुलीनामा. व्हिसा पाहिजे असल्यास 2 सिम घेऊन येण्यास तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं आसिफच्या कबुलीनाम्यामध्ये नमूद. पाककडनं उत्तर वझिरिस्तानामधील हॉर्मुझ गावावरती हल्ला. यामध्ये 4 मुलांचा मृत्यू, अनेक जण जखमी. पश्तूनांना लक्ष्य केल्याचा आरोप. भारतीय लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकाकडनं पूंछ गावामध्ये पाकिस्तानी शेल उद्ध्वस्त. नागरिकांनी सैनिकांचे आभार मानले. भारतीय सैन्याकडनं उरी सेक्टरच्या सीमावर्ती भागामध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन. भारत पाक संघर्षामध्ये गोळीबारामुळे जखमी झालेल्यांना लष्कराचा मदतीचा हात. चीनकडनं पाकिस्तानमध्ये फ्लॅगशिप धरणाचं काम जलद करण्याची योजना जाहीर. भारताने सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर निर्णय. बलोच लिबरेशन आर्मीकडनं जाफर एक्सप्रेसच्या अपहरणाचा व्हिडिओ समोर. बलोच लिबरेशन आर्मीकडनं व्हिडिओ शेअर. अमृतसर साहिबमधील अटारी, फिरोजपूरमधील हुसैनीवाला आणि फाजिल्कामधील सदकी बॉर्डरवरती आजपासून रिट्रीट समारंभ सुरू होणार. यावेळी कुठलंही हस्तांदोलन करण्यात येणार नाही. भारत आणि पाकिस्तानातल्या तणावामुळे रिट्रीट थांबवण्यात आलं होतं. पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या शिष्टमंडळाबाबत परराष्ट्र सचिव आज 3 सर्वपक्षीय शिष्टमंडळांना माहिती देणार. परराष्ट्र सचिव आज संजय झा, कनिमोळी आणि श्रीकांत शिंदेंच्या शिष्टमंडळांना माहिती देणार. सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सुरतगड, नलिया इथल्या लष्करी तळांना भेट दिली आणि भारताच्या शूर योद्ध्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली. भारतीय हवाई दलाकडनं नवीन व्हिडिओ पोस्ट. भारतीय हवाई दल नेहमीच दृढनिश्चयाने प्रतिसाद देतं, या आशयाची पोस्ट. नागपुरातील फुटीरतावादी रजा सिद्दीकीबाबत धक्कादायक माहिती उघड. रजासचा काही भारतविरोधी आंतरराष्ट्रीय गटांशी संबंधाचा संशय. नक्षलविरोधी कारवायांचे प्रमुख संदीप पाटील यांची माहिती. काँग्रेसकडनं 30 मेपर्यंत देशभरामध्ये जय हिंद सभा, शौर्याला सलाम आणि सुरक्षा त्रुटींवर चर्चा. दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये सभा, माजी सैनिक आणि नागरिकांचाही सहभाग. नांदेडमध्ये भारतीय लष्कराच्या गौरवासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि पालकमंत्री अतुल सावेंचा रॅलीत सहभाग. अहिल्यानगरमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनासाठी 150 फूट लांबीच्या तिरंग्यासह रॅली. रॅलीमध्ये सर्वपक्षीय स्थानिक नेते, माजी सैनिक आणि विद्यार्थी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.